नमस्कार, महाराष्ट्र TV24 में मैं रितेश बोरकर। आज हमारे साथ में है शिल्पा बोडके, जो ठाकरे गुट के विदर्भ महिला संपर्क प्रमुख है और प्रवक्ता भी है। उनसे आज पूछते हैं जो महाराष्ट्र की हालत जो चल रही है। पहले बीजेपी शिवसेना ने मिलकर सरकार बनाई थी, लेकिन आज उनके साथ में तीसरा इंजन जुड़ गया, जो है राष्ट्रवादी के अजित पवार, जिनके वजह से पूरा हलचल मचा हुआ है। जिस आज शिवसेना में भी यानी शिंदे गुट में भी आज उनके आपस में मीटिंग चल रही है और बीजेपी में भी मीटिंग चालू है। इन सब मुद्दों को लेकर आने वाले समय पे क्या महाराष्ट्र में क्या हो सकता है। शिल्पा जी बताइए, जिस तरीके से एकदम से महाराष्ट्र में ये भूकंप आया, 2 इंजन की सरकार को तीसरा इंजन जोड़ते ही ग्रहण लगा जैसा ऐसा लग रहा है कि तीसरा इंजन जुड़ते बराबर दोनों पहले इंजन में आपस में मीटिंग हो रही है, चर्चा चल रही है। ऐसा बताया भी जा रहा है कि कुछ उनके शिंदे गुट के कुछ निकल कर वापस आप लोगों की पार्टी में आ सकते। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला मागे आणि टिप्पणी सुद्धा केली, त्यामुळे आता विधानसभेचे जे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकरजी यांना निर्णय घेणेच आहे। जो काही विषय आहे त्याच्यावर त्यांना निर्णय घेणे आहे आणि शिंदे गटातील जे 16 लोक आहेत ते अपात्र होणेच आहे। त्यामुळे ही सरकार तशी पडणार। म्हणून भारतीय जनता पार्टींनी त्यांनी जो शिंदे गटाचं जे आहे ते टायर जो आहे तो पंक्चर झालेला आहे आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी फोडून अजित पवार गटाला सोबत घेतलं आणि स्टेपनी जोडली आहे। त्यांच्या इंजनला त्यांनी स्टेपनी जोडण्याचं कार्य हे आज केलेलं आहे। त्याच्यावरून घमासान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आपको लग रहा है कि कुछ जो शिंदे गुट के जो लोग हैं उनकी सदस्यता रद्द हो सकती है, ऐसा लग रहा है आपको? हाँ, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। फक्त आता तो निर्णय जे विधानसभेचे अध्यक्ष आहे राहुल नार्वेकरजी त्यांना तो फक्त बोलायचा आहे आणि आज नाही तर त्यांना बोलावंच लागणार आहे। यानी इसलिए बीजेपी वालों ने राष्ट्रवादी को फोड़कर पवार को अपने इसमें ले लिए, अजित पवार को। तो ये पहले से योजना बन रही थी कि ये अचानक अभी बनी, या इसकी कल्पना आप लोगों को हो सकती? कुठलीही गोष्ट घडत असताना हे एका दिवसामध्ये काही घडत नाही। त्याचं नियोजन हे पूर्वनियोजित सगळं असतं। ज्या वेळेला महाविकास आघाडीनंतर महाविकास आघाडी सरकार जेव्हा झाली आणि त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेनी जी गद्दारी करून जो काही त्यांनी गट वेगळा गुवाहाटीला नेला, तर हे काही एका दिवसात घडलेली घटना नव्हती। त्याचं सुद्धा नियोजन काही महिन्यापासून सुरू होतं। त्याच प्रकारे हे जे काही आता जे यांचं शिंदे गटाचं इंजिन हे जे काही पंक्चर झालेलं आहे, त्यामुळे त्यांना जेव्हा ही दुसरी स्टेपनी जोडायची गरज पडली, कारण त्यांना सरकार टिकवायची आहे भारतीय जनता पार्टीला। भारतीय जनता पार्टी को ये मालूम था कि शिंदे गुट कभी भी पंचर हो सकता है, ये आपका कहना है। yes. इसलिए उनने अजित पवार का हाथ थामा। यस। लेकिन मेरे को ये भी एक बात बताइए, देवेंद्र फडणवीस ने एक कार्यक्रम में उन्हें कहा था, मैं कुछ भी हो जाए अजित पवार को मैं अपने उनके साथ में हाथ मिलाऊंगा नहीं और सरकार बनाऊंगा नहीं, ऐसे 4-5 बार बोला। लेकिन आज सत्ता के लिए देवेंद्र फडणवीस ने आज अजित पवार को अपने साथ में जोड़े, और मैं कहता हूँ उसमें आपने एक कमेंट्स भी किए थे इस विषय पे। आपण राजकारण महाराष्ट्रातलं दिवसेंदिवस राजकीय जी पातळी आहे ती घसरत चालली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण असेल ते म्हणजे भारतीय जनता पार्टी। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी राहिलेला आहे, महाराष्ट्राला एक संस्कृती एक परंपरा राहिली आहे, परंतु भारतीय जनता पार्टी इतकी सत्ता पिपासू आहे का सत्ता मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात। हे सगळं महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे आणि त्यांना आता महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जे काही महिलांसंबंधी अत्याचाराच्या घटना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महागाई, बेरोजगारी, हे जे काही विकासाचे मुद्दे आहे, जे प्रकल्प आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गेले, असे अनेक महाराष्ट्राच्या विकासाचे जे काही मुद्दे आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे। परंतु त्यांची सत्ता कशी कंटिन्यू राहील, त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण नवीन काय केलं पाहिजे, केवळ याच्यावरच भारतीय जनता पार्टी 24/7 कार्य करत असते। आणि हे जे काही प्रकरण घडलं आता, हे 2 दिवसाच्या आधी शपथविधी अचानक झाली, सगळे महाराष्ट्रातील लोक त्या दिवशी सकाळी झाली पहाटेला आणि आता दुपारी झाली, तर सगळे लोक अगदी म्हणजे आश्चर्यचकित झाले। परंतु हे काही एका दिवसात घडलेलं नाही आहे, तर त्यासाठी त्यांची ती पूर्वनियोजित त्यांचं सगळं ठरलेलं होतं। अजित पवार हो सकता है ये डबल इंजन की सरकार को अपना इंजन जोड़कर ये इंजन को भी कभी कहीं ना कहीं फेल कर सकता है क्या? ये डबल इंजन की जो सरकार है, शिवसेना और शिंदे गुट और बीजेपी को अजित पवार का जो इंजन लगा है, तीसरा इंजन, ये हो सकता
अपने अगर वापस जैसे पिछले बार भी सुबह शपथ लिए उसके बाद में अपना वापस हो गए वो लोग, वापस अपने पार्टी में ज्वाइन हो गए, क्या हो सकता है ये आने वाले समय में ऐसा कुछ हो सकता है क्या? अभि आता आपण बघूया काय होतं, कारण की राजकारण हे दिवसेंदिवस एवढ्या खालच्या स्तरावर चाललेलं आहे की कधी काही सांगता येत नाही, परंतु जिथेच करायचं तिथेच भरायचं हा निसर्गाचा नियम आहे. महाराष्ट्र में क्या पूरे देश में महंगाई को लेकर मुद्दे हर पार्टी उठा रही है, कांग्रेस हो बीजेपी को छोड़कर सभी लोग महंगाई के मुद्दे उठा रहे हैं, लेकिन अचानक महाराष्ट्र में इस तरह की तोड़ नीति चल रही है, अपने ही पार्टी से लोग बगावत करके सत्ता के लिए बीजेपी का हाथ थाम रहे, तो ऐसे लोगों को आने वाले 2024 में ऐसे नेता लोगों को लोग वोट देंगे क्या? तोच विषय आहे की महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे देशासाठी सुद्धा तो एक महत्त्वाचं एक राज्य राहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एवढे जे काही प्रकरण मागच्या काही महिन्यापासून वर्षापासून सुरू आहे, शिंदे गटानं केलं तो एक मोठा हादरा होता आणि हे सगळं महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने बघत होती. त्यानंतर परत राष्ट्रवादी तिथे सुद्धा तो गट फुटला. आणि बरं हे लोक जे महाविकास आघाडी असताना निधड्या छातीनं भारतीय जनता पार्टीबाबत ते वक्तव्य करत होते आणि आता तेच एकदम सीना ताणून मस्त बोलून राहिले, म्हणजे याच्यामध्ये त्यांना कुठलीही काहीच वाटत नाही की आपण काय केलं आहे. बरं पक्षावर पण दावा ठोकला जातो आहे, पहिले उद्धव साहेबांसोबत गद्दारी झाली, आता शरद पवारसोबत गद्दारी झाली, म्हणजे हे प्रकार करताना त्यांना कुठलीही काहीच गोष्टीची खंत वाटत नाही आहे. तर हा निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहे. मग आता असं नको व्हायला की ही गोष्ट पुढे कॉमन व्हावी आणि बाकी राज्यसुद्धा याचं उदाहरण घेऊन त्याचं म्हणजे पुनरावृत्ती करावी. तर हे सगळं थांबवण्याकरिता मला असं वाटते काहीतरी ठोस उपाय योजना होणं जरूरी. खाने के लिए लोगों को ही सामने आना पड़ेगा. यस, कारण जब तक ये लोग सामने नहीं आएंगे तो इन नेताओं को उनका जगह पता नहीं चलेगा. नाही, यांची जी जागा आहे महाराष्ट्रातील जनता, जेव्हा आता निवडणुका लागतील, निवडणुका का लागत नाही आहे, छोट्या छोट्या महानगरपालिकासारख्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा होत नाही. का बरं प्रशासकीय लोक कारभार चालवत आहे, यांना कशाची भीती वाटत आहे? निवडणुका घ्याव्या ना, विधानसभा लोकसभा ज्या काही निवडणुका आहेत त्या घ्याव्या, त्याच्यातून महाराष्ट्रातील जनता नक्की यांना उत्तर देईल आणि महाराष्ट्रातील जनतेला दाखवून देईल की ही गद्दारी ही बेईमानी हे आम्ही खपून घेणार नाही. तर तो जो काही विषय असेल तो ते मताच्या रूपामध्ये जनता त्यांना उत्तर देईल. विकास 2024 में विकास आघाड़ी सरकार को फायदा होगा क्या? नक्की होणार, कारण की महाविकास आघाडी ही ज्या वेळेला एकत्र आली, ज्या वेळेला महाविकास आघाडी बनली त्यावेळेला यांनी खूप आरोप प्रत्यारोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आले, परंतु त्या महाविकास आघाडीमधले जे तीनही चाक होते ते समजूतदारीने एकमेकांना सांभाळून घेत एकमेकाचा हात हातात घेऊन ते चालत होते. त्याच्यामुळे बॅलन्स पण होता आणि सरकार चांगलं चालत होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये अख्ख्या कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी सांभाळलाय. एक मुख्यमंत्री पदाची एक जी प्रतिमा असते ती त्यांनी राज्यामध्ये निर्माण केली आणि म्हणून उद्धव साहेब हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. क्या लगता है उद्धव ठाकरे और राज ठाकरे अगर ऐसे समय पे साथ में आ गए तो महाराष्ट्र के एक चित्र पलट सकता? उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येतील किंवा नाही, किंवा हा जो काही विषय आहे हे वरिष्ठ लेवलला होईल. उद्धव साहेब राजसाहेब त्याबाबत निर्णय घेईल, त्याच्यामध्ये आम्ही बोलणारं कोणीच नाही. परंतु एकच उद्देश आहे की महाराष्ट्राच्या विकासात्मक दृष्टिकोनातून जे काही परिवर्तन आहे ते झालं पाहिजे आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, एवढंच आम्हाला वाटतं. ऐसा नहीं लगता है कि शिवसेना से शिंदे गुट अलग हुआ तो आने वाले समय पे अगर समझो अगर आज भी साथ में रहते 24 तक के साथ में रहते, उसके बाद अगर 24 में महाविकास आघाड़ी सत्ता में आती और उस समय ये लोग चले जाते तो उस समय सरकार को बहुत नुकसान होता था महाविकास आघाड़ी को, और राष्ट्रवादी से भी समझो अजित पवार भी 24 के चुनाव में अगर सत्ता छोड़ के निकल जाते तो उस समय हो सकता महाविकास आघाड़ी को बहुत नुकसान हुआ रहता, लेकिन उसके पहले ही निकल गए तो ये आने वाले समय के लिए शरद पवार और शिवसेना यानी उद्धव ठाकरे इनको आज ये तो पता चल गया कि अपने पास में गद्दारी करने वाले लोग निकल गए, अभी अच्छी छवि के लोग आगे आके सत्ता में आने के बाद सत्ता को और आगे बढ़ा सकते या महाराष्ट्र का अच्छा विकास कर सकते. बरोबर बोललात आपण, कारण हे सगळं आधी झालं त्यामुळे मी तर म्हणते की वृक्षांना जी वाळलेली पानं आहे ती निघून गेलेली आहे आणि तो वटवृक्ष फुलवण्याकरिता आम्हाला पण ताकद मिळाली आहे. आमचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहे किंवा जो काही बाकी पक्षामध्ये पण जी काही गद्दारी झाली आहे, म्हणजे जे गद्दार लोक कोण हे म्हणजे नेतेच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता हे बघत आहे की सध्याचं राजकारण काय चालू आहे. तर त्याच्यामुळे 2024ला महाविकास आघाडी जे काही एकत्र लढणार आहे त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला भरघोस मताने होणार आहे.
अजीत पवार के साथ में जितने भी लोग गए बीजेपी में, इन पे सब पे ईडी की कार्रवाई और उन पे केसेस चल रहे हैं, क्या ये भी डर के कारण हो सकता? नक्कीच, कारण जेव्हा शिंदे गट वेगळा झाला तर तेव्हा कारण काय होतं, ईडी सीबीआय हे जे काही त्यांच्यावर होते, म्हणजे स्वतःचा विकास कुठेतरी थांबत होता, म्हणून स्वतःचा थांबलेला विकास हा त्यांना वाढवण्याकरिता हे लोक गद्दारी करून दुसऱ्या पक्षात निघून गट करून ते बाहेर पडलेत. पण त्यांनी हा विचार नाही केला की आपण इथपर्यंत येण्याकरिता एवढं सगळं आपल्याला जे मिळालंय ते ज्यांच्यामुळं मिळालं, आपण त्यांच्या पाठीत कसा काय खंजीर खुपसावा. आणि ते इतकं त्यांना ती गोष्ट कॉमन झाली की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा हेच घडलं. तर त्याच्यामुळे असं काही होणार नाही असं मला वाटतं. यानी आने वाले 2024 में जो ऐसा बोल सकते हैं कि ये जो पार्टी छोड़ के गए, बगावत किए, बागी नेता जो चले गए, इनके जाने से ठाकरे गुट को कोई नुकसान होने वाला नहीं है और शरद पवार को भी इनका कोई नुकसान होने वाला नहीं है. आने वाले समय पे 2024 में उल्टा आप जैसे नेता है जो नए नए उभर के इनकी जगह पे जो आएंगे, उन लोगों को चांस मिलके 24 में अच्छे मतों से आप लोग चुन के आ सकते हैं क्या? बरोबर, कारण जे लोक गद्दारी करून निघून गेले आहेत त्यांची जी म्हणजे जी त्यांची रियालिटी होती ती आज सगळ्यांसमोर आलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कितीही आज, कारण आजही शिंदे गटातले जे काही लोक आहे, आपण सगळ्यांनी बघितलं की त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती आल्या होत्या मुर्मू, तर एकनाथ शिंदेला तो दौरा त्यांना कॅन्सल करून मुंबईत जावं लागला. तर कशासाठी, जे काही आता अजित पवार जी स्टेपनी जोडलेली आहे या सरकारला, तर त्याच्यामुळे शिंदे गटातल्या लोकांमध्ये असंतुष्टता आहे, त्यांचे झगडे भांडणं व्हायला लागले. आज एका मुख्यमंत्र्याला त्यांच्या गटातील लोकांचे झगडे भांडण सोडवण्याकरिता दौरा कॅन्सल करून मुंबईला जावं लागतं. याच्यासारखी निंदनीय गोष्ट कुठे असू शकत नाही. तर आज यांचं घमासान सुरू झालेलं आहे. आज कित्येक शिंदे गटातले लोक हे मातोश्रीवर संपर्कात आहे, वापस येण्याच्या तयारीत आहे, परंतु उद्धव साहेब त्यांना घेणार नाही. कारण असे गद्दारी करून जर आज केलं तर हे वारंवार प्रकार चालू राहतील. त्यामुळे मला असं काही वाटत नाही. आणि राहिला प्रश्न पुढच्या 2024च्या निवडणुकीचा, तर जे गद्दारी करून गेले ते गेले, परंतु त्यांच्यामुळं हे जे चांगले निष्ठावंत शिवसैनिक होते, जे खरंच आपल्या एरियामध्ये कार्य करत आहे, अशा सगळ्या नवीन लोकांना उद्धव साहेब नक्की संधी देतील असा मला विश्वास आहे. 9-10 तारीख को नागपुर में उद्धव ठाकरे आने वाले, बना विदर्भ का दौरा है, ये पार्टी को मजबूत करने के लिए आ रहे हैं क्या, लोगों से रूबरू होने के लिए आ रहे हैं कि भैया जो गद्दावर नेता जो गए हैं उनके तरफ ना देखते हुए हमारी पार्टी के साथ में जो कार्यकर्ता है, कोई नेता है, कोई प्रवक्ता लोग है, सब लोगों को जोड़ने में के लिए आ रहे हैं क्या? हां, निश्चितच उद्धव साहेबांचा जो दौरा आहे आणि खरंच आम्हाला आनंद वाटतोय की उद्धव साहेबांचा दौऱ्याची सुरुवात ही विदर्भापासून होते आहे, नागपूरपासून होते आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विदर्भातील जेवढेही आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, शिवसैनिक आहे, पदाधिकारी आहे, या सगळ्यांना ऊर्जा देण्याकरिता आणि इथून पुढे संघटनात्मक दृष्टिकोनातून कसं आपल्याला कार्य करायचं आहे, येत्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून उद्धव साहेब आम्हा शिवसैनिकांशी संवाद साधण्याकरिता या विदर्भाचा त्यांनी दौऱ्यापासून सुरुवात केलेली आहे. क्या लगता है आपको कि ये जो गद्दावर नेता है, जिनको पार्टी ही खुद यहाँ तक पहुँचाती है, यहाँ तक उनके सिंबल तक क्या आते हैं, जैसे शिवसेना के सिंबल तक शिंदे लोग आ गए हैं, अपना शरद पवार के सिंबल पर आज सभी लोग चुनकर आए, लेकिन समय देखते ही वो अपना सत्ता के लिए बोलो या अपने फ़ायदे के लिए सत्ता बीजेपी में चले गए, यानी जिससे पूरा परिवर्तन हो जाता है सत्ता में, पूरे लोक में जो लोगों की समस्या है वो दूर रह जाती है, उनकी तरफ किसी का ध्यान नहीं, पूरी चर्चा मीडिया हो कोई भी हो सिर्फ इन्हीं पे देख रहे हैं आगे का भविष्य क्या होने वाला है, महाराष्ट्र के नेताओं का क्या भविष्य होना. अगर इसी तरीके से चलता रहा तो क्या लगता है महाराष्ट्र में कि और कोई तीसरी पार्टी उभर के आएंगी? सुरूच आहे ना, दोघांच्या याच्यामध्ये तिसऱ्याचा फायदा नेहमीच होतो, त्याचप्रमाणे सुरू आहे. परंतु यांनी जो काही घात केलेला आहे तर ते जनता त्यांना उत्तर देईल, कारण की जनतेने आज त्यांना उत्तर दिलं नाही की तुम्ही जर स्वतःच्या विकासासाठी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात करणार असाल तर त्याचं उत्तर ही जनताच येत्या निवडणुकीच्या काळामध्ये देणार आहे या गद्दारांना. आज हमारे साथ में थे शिल्पा जी, जो प्रवक्ता भी है, और इनने आने वाले समय 2024 में जितने भी गद्दावर नेता है जो अपने पार्टी का चुन के तो आए, अपने आमदार बने पार्टी के भरोसे, लेकिन गद्दारी करके चले गए, उनको आने वाले समय में आम जनता ही इनकी जगह दिखाएंगी. नमस्कार. जब कुछ न समझ आए और कुछ नया खाने का मन हो जाए तो आइए पवन भोजनालय. पवन भोजनालय कम दाम में स्वादिष्ट खाना ऐसा जो मन भर दे. पवन भोजनालय मटन करी, चिकन करी के साथ साथ अब शुद्ध शाकाहारी भोजन, वो भी भरपेट. तो यदि आप स्वाद की तलाश कर रहे हो तो आपकी तलाश अब हो गई पूरी.
पवन भोजनालय 200 लोगों की बैठने की व्यवस्था, साथ ही चूल्हे पर तैयार किया भोजन। बर्थडे पार्टी, किटी पार्टी के लिए सबसे अच्छा होटल पवन भोजनालय। 3 ब्रांच। हमारा पता MIDC हिंगना रोड, सेंट जेवियर्स के पीछे, बंसीनगर चौक, यशोदा नगर राज स्कूल के बाजू। एक बार अवश्य पधारे और स्वादिष्ट भोजन का आनंद ले। भरपूर पार्किंग व्यवस्था। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी। वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर। नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस, रामेश्वरी, नागपुर। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर।